मंडळी, प्यार करने वाले कभी डरते नहीं असं आपण अनेकदा ऐकलंय. पण आता ब्याह करने वाले कभी डरते नहीं असं म्हणायची वेळ आली आहे. कारण भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण असतानाही तब्बल 150 पाकिस्तानी नववधू भारतात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तानची सीमा बंद, व्हिसा प्रक्रिया बंद आणि दोन्ही देशांमधील प्रवासावर कडक निर्बंध असताना या महिला भारतात पोहोचल्या कशा? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. यामागची पार्श्वभूमी समजून घेणं महत्त्वाचं आहे. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने 7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्यापित काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर कारवाई केली. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आणि त्याचा परिणाम थेट दोन्ही देशांमधील प्रवासावरही झाला. अशा परिस्थितीत भारत-पाकिस्तानमधील अनेक कुटुंबांसमोर मोठं संकट उभं राहिलं. कारण काही पाकिस्तानी महिलांचं भारतीय नागरिकांशी लग्न ठरलं होतं किंवा लग्न झालेलं होतं. थेट भारतात येण्याचा मार्ग बंद झाल्यानंतर या महिलांना पर्यायी मार्गाचा आधार घ्यावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार या पाकिस्तानी नववधूंपैकी काही महिलांनी भारतात प्रवेश करण्यासाठी थेट पाकिस्तान-भारत मार्गाऐवजी तिसऱ्या देशाचा मार्ग वापरला. म्हणजेच पाकिस्तानातून आधी दुसऱ्या देशात आणि तिथून कायदेशीर कागदपत्र आणि आवश्यक परवानग्यांच्या आधारे भारतात प्रवेश करण्याचा पर्याय निवडला. मात्र प्रत्येक प्रकरणातील प्रवाशांचा मार्ग आणि कागदपत्रांची प्रक्रिया वेगळी असू शकते. या सगळ्यांमागे एक महत्त्वाचा मुद्दा आहे, लग्नाचं नातं आणि कुटुंबाची साथ. भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये किती तणाव असला तरी दोन व्यक्तींनी वैवाहिक जीवन सुरू करायचा घेतलेला निर्णय या घटनेमधून समोर येतो. पण भारतात आल्यानंतर या नववधूंचं पुढं काय होणार, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. भारतामध्ये राहण्यासाठी केवळ लग्न झालं म्हणून आपोआप नागरिकत्व मिळत नाही. संबंधित महिलांना भारतात राहण्यासाठी लागू असणाऱ्या व्हिसा, इमिग्रेशन आणि इतर कायदेशीर नियमांचं पालन करावं लागतं. नागरिकत्वासाठी स्वतंत्र कायदेशीर प्रक्रिया आहे. म्हणजेच प्रेम किंवा लग्नामुळे दोन कुटुंब जवळ आली असली तरी दोन्ही देशांमधील कायदे आणि सुरक्षा नियम मात्र कायम आहेत. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणातून भारत-पाकिस्तान संबंधांमधील आणखी एक वेगळी बाजू समोर येते. एक बाजूला राजकीय आणि लष्करी तणाव, सीमा आणि व्हिसावर निर्बंध, तर दुसऱ्या बाजूला लग्नाच्या नात्यामुळे एकमेकांच्या देशात येण्याचा प्रयत्न करणारी कुटुंब. म्हणूनच आता प्रश्न फक्त या 150 नववधू भारतात कशा आल्या एवढाच नाही, तर या महिलांना भारतात राहण्यासाठी कोणत्या कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागणार, त्यांना कोणत्या अडचणी येणार आणि भारत-पाकिस्तानमधील बदलत्या संबंधांचा त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर काय परिणाम होणार, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.